जवळपास 7ही टप्प्यांमधली नरेंद्र मोदी यांची भाषणं जवळून पाहिली आहेत, राहुल गांधी यांची भाषणं ऐकलेली आहेत. आता आपण टप्प्यांची वैशिष्ट्य सुद्धा बघितली. या प्रचाराची दिशा कशी गेली असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं पहिल्यांदा त्यांना जो आत्मविश्वास होता 400 पारचा तो अनाठाई होता की नाही हा मुद्दा आपण सोडून देऊ, पण त्यांना तो खरा वाटत होता. ओके, मला वाटतं मनातनं त्यांना लक्षात आलं होतं की 400 शक्य नाहीये, पण मग अमित शहानी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ते बोलावंच लागतं, कारण आम्हाला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना जर चैतन्य द्यायचं असेल, उत्साह द्यायचा असेल तर असं सांगावं लागतं की आपण 400च्या पुढे जाणार आहोत. दुसरा 400चा संदर्भ असा होता की राजीव गांधींना हायेस्ट म्हणजे 404 जागा मिळाल्या होत्या आणि 10 नंतर जॉईन झाल्यामुळे लोकसभेत त्यांचे 414 लोक होते. कसंही करून आता मोदी स्वतःला संपूर्ण नेहरू कुटुंबाला कॉम्पिटिटर मानतात. म्हणजे नेहरू 3दा पंतप्रधान झाले, मी 3दा झालो पाहिजे. राजीव गांधींना 404 जागा मिळाल्या, मला 400च्या वर मिळाल्या पाहिजेत. इंदिरा गांधींनी पाकिस्तानवरती हल्ला करून बांगलादेश स्वतंत्र केला, मला पण बालाकोटला जाऊन केलं पाहिजे. असे सगळे त्यांचे स्वतःला ते स्पर्धक मानतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांना 400च्या वर आपण जिंकणार हे त्यांच्या समर्थकांना, स्थानिक नेत्यांना, कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी बोलणं आवश्यक होतं. हा त्यांचा असा आणलेला आत्मविश्वास होता. काही प्रमाणात तो खोटा आत्मविश्वास होता, पण त्यांनाच हळूहळू ते लक्षात यायला लागलं की आपण कशाच्या आधारावर 400 मागतोय आणि कुठून मागतोय. कारण त्यांच्या लक्षात आलं की निरनिराळ्या राज्यांमध्ये त्यांचा नंबर आत्ताच टोकाला गेलेला आहे. म्हणजे गुजरातला त्यांच्या ज्या सगळ्या 26 जागा होत्या, राजस्थानला 25 जागा होत्या, बिहारमध्ये 39 होत्या, त्यातल्या 35 त्यांच्याकडे होत्या, मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ सगळ्या होत्या 29 पैकी 28. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे आता त्या सगळ्या जशाच्या तशा मिळाल्या असं आपण कल्पना करू. गुजरातमध्ये सगळ्या मिळाल्या, राजस्थानमध्ये सगळ्या मिळाल्या, मध्य प्रदेशमध्ये मिळाल्या, बिहारमध्ये मिळाल्या, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदा 72 नंतर 62 होत्या त्या मिळाल्या असं आपण धरूया. तरी तो आकडा किती होईल? 303. राईट. हे सगळे आकडे जमा केल्यावर जो आकडा येतो तो 303. मग आता 303 तुम्ही समजा झालात तरी 400 पार कसे जाणार? 350 पार तरी कसे करणार? मग हळूहळू त्यांनी, तुम्ही पाहिलं असेल प्रचारातली लाईन हळूच बदलली. प्रथम ते 400 पार म्हणत होते, मग ते म्हणायला लागले 400 पार एनडीएला होते. पहिल्यांदा ते स्वतःला 400च्या वर म्हणतोय, मग हळूच त्यांनी 400 पार एनडीए असं म्हणायला सुरुवात केली. आणि नंतर त्यांनी स्वतःचा गेल्या 10 वर्षाचा जो काही अकाउंट आहे, आपण काय काय केलं, काय काय अचीव्ह केलं, म्हणून आम्हाला 400 पार करायला मतं द्या असं सांगण्याच्या ऐवजी यांनी काँग्रेसवरतीच हल्ला करायला सुरुवात केली. आणि मग काँग्रेसवरती हल्ला तर कशावर करणार? इतके वर्ष करून झाला, गेले 10 वर्ष तो हल्ला करून आता काय करणार? म्हणून मग त्यांनी हिंदू मुस्लिमचा प्रश्न परत काढला. मग त्यातनं ते मंगळसूत्र आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली. तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या प्रचारची दिशा त्या आत्मविश्वासापासून, खऱ्या किंवा खोट्या आत्मविश्वासापासून, नंतर स्वतःच्या अचिव्हमेंट सांगायच्या ऐवजी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवरची आणि काँग्रेसवरची टीका करत करत शेवटी ते त्यांच्या मूळ ध्रुपदावरती आले. ते ध्रुपद म्हणजे हिंदू मुस्लिम, आणि त्याच्यावर त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. पण लक्षात आलं की 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला जो जोश आणि जो जोम त्यांनी देशभर दाखवायचा प्रयत्न केला तो पुढे काही टिकतोय असं नाही. म्हणजे हिंदू मुस्लिम मुद्दा टिकत नव्हता, राम मंदिराचा मुद्दा टिकत नव्हता, पाकिस्तानचा मुद्दा काय त्यांनी यावर काढलाच नाही. तुमच्या लक्षात आलं असेल यावर त्यांनी हिंदू मुस्लिम ठेवलं, पण पाकिस्तानवरती टीका तुलनेने कमी केली. हिंदू मुस्लिमच जास्त ठेवलं, आणि हिंदू मुस्लिम क्लिक होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी हळूहळू तर परमात्म्याचीच भाषा करायला सुरुवात केली. त्यामुळे गेले 10-15 दिवस त्यांच्या सर्व प्रचारामध्ये ते आणि परमात्मा यांचं जे आध्यात्मिक नातं आहे त्या आध्यात्मिक नात्यावर ते बोलतायत. ही प्रचाराची दिशा राहिली. पण आता झालंय असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे तुम्ही अगदी पहिल्या या उत्तराची सुरुवात करताना म्हटलं की त्यांना काय साध्य करायचंय, त्यामुळे हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे